नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीकडून जे वचन घेतलेलं आहे त्याबद्दल आता प्रतिमा आणि रविराज या दोघांनाही कळलेलं आहे, परंतु याबद्दल सायलीला काहीच माहिती नसते. आणि आता प्रिया म्हणत असते की आता तुझी ती सायली आहे ना लाडकी, ती तुला वाचवायला कधीच येणार नाही, म्हणून प्रतिमाला पुन्हा त्रास देऊ लागते. तेव्हा प्रतिमा प्रियाकडे पाहू लागते, कारण प्रियाने आता हद्दच केलेली आहे. दसऱ्याचा दिवस आहे आणि तिची अरेरावी वाढलेली असते. तर दारात सायली आणि अर्जुन आलेले असतात. रविराज जातात आणि सायलीला म्हणतात की चल सायली, तुला या घरात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता घरी चल आणि हे घर तुझं आहे, हे तुझं माहेर आहे आणि या घरी येण्यापासून तुला कोणीच अडवणार नाही, असं म्हणत रविराजांनी सायलीचा हात धरून तिला आणलेला आहे. आणि हे तुझं हक्काचं घर आहे आणि जर तू या घरात येण्याने कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीने निवांत या घराच्या बाहेर जावं, या घरामध्ये राहू नये, असं रविराजांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महिप्तने एक जबरदस्त गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच महिप्तने प्रियाचा पत्ता शोधून काढलेला आहे. प्रियाच्या आई वडिलांचा, आणि प्रियाचे आई वडील हे टेलर आहे आणि त्यांच्या टेलरच दुकान आहे. जवळजवळ 20-22 वर्षापूर्वीच जुनं दुकान आहे आणि त्या दुकानाचा पत्ता आता त्यांनी शोधून काढलेला आहे आणि आता मात्र प्रियाची पुरती वाट लागणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे प्रिया सायली प्रियाच्या रूममध्ये असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की कसं माहिती आहे का, माझ्या आईच्या जवळ मी जायच्या आधी तू पोहोचलेली असतीस. तू प्रत्येक वेळेस माझ्या आईला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेस. तुला जराही वाटत नाही. तू हे सगळं जाणून बुजून करत आहे. तू हे सगळं मुद्दामहून करत आहे, कारण तुला माझ्या आईला माझ्यापासून तोडायचं आहे. याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तू माझ्या आईपासून लांब राहायचं आहे, तरच मी माझ्या आईला त्रास देणं बंद करेल, अशा पद्धतीचं प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, काय सांगतेस तू? हे सगळं खरं आहे म्हणजे तुला असं वाटतं? पण आईची माया आहे, ती आईची माया अशी कशी काय विभागली जाईल? त्या माझ्या आते सासूबाई आहेत, तरी माझ्यावर एवढं प्रेम करतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रिया पाहतच असते आणि प्रिया म्हणत असते की बघ, जर तुला हे मान्य असेल तरच मी तुझ्या प्रतिमाशी नीट वागेल, म्हणजे माझ्या आईशी नीट वागेल, असं तिचं म्हणणं चालू आहे. तेव्हा मात्र सायलीला एक वेगळाच धक्का बसलेला असतो. खाली सगळेजण पूजा करत असतात आणि प्रिया काही पूजेला यायला तयार नसते. का तर म्हणे, मी पूजेला येणार नाही. तू हे सगळं जाणून बुजून करत आहे. तू माझ्या आईला माझ्यापासून तोडत आहे, असं हे प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. आता सायलीला आठवू लागतं, जेव्हा ती प्रतिमाला घेऊन घरी आली होती तेव्हा प्रतिमाची असलेली अवस्था, प्रतिमा किती घाबरलेली होती, प्रतिमाला किती त्रास होत होता, या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात. सायलीन प्रतिमाला अगदी लहान लेकरासारखं मांडीवर वाढवलेलं असतं, तिला जपलेलं असतं. त्याचबरोबर घरामध्ये वावरताना प्रतिमाला एकेका गोष्टीसाठी सायलीन जी मदत केलेली असते त्या सगळ्या गोष्टी सायलीच्या नजरेसमोर येत असतात. सायलीला ते सगळं आठवत असतं. इव्हन गणपतीच्या दिवशी, म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवशी पूजेच्या वेळेस सुद्धा प्रियाने घातलेला गोंधळ, प्रियाने घातलेला राडा, हे सगळं सायलीच्या समोर येत असतं. कारण प्रियाने मुद्दाम होऊन प्रतिमाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. होळीच्या वेळचा प्रसंग सुद्धा सायलीच्या डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा असतो. प्रिया प्रत्येक वेळेस त्रास देण्याचं काम करत आहे, ती कधीच चांगलं काम करत नाही. तर आज तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे मन सायलीला म्हणत आहे. तरीही कुठेतरी मनात असं वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे जर या सगळ्याने चांगलं होणार असेल तर काय हरकत आहे, असं तिचं एक मन
तिला म्हणतं म्हणून ती आता शांतपणे या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करत आहे. तर इकडे मात्र प्रिया म्हणत आहे की बघ, आणि खरं तर प्रिया इतकी नालायक आहे की ती दात खाऊन सायलीकडे पाहत आहे, म्हणत आहे की ज्या एकदाची तू इथून बाहेर पडलीस की मग बघ तुझी कशी वाट लागते ती, आणि या प्रतिमाची कशी वाट लावते. हा खरं तर तिचा प्लॅन असतो. तिला काही चांगलं वगैरे काही करायचं नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की ही माझ्या घरी नाही आली पाहिजे, म्हणजे ही आल्यामुळे माझी जी काही वाट लागते त्या प्रतिमाला ही काही शहाण करून जाते, ती नाही करणार. त्यामुळे आत्ताच्या आत्ता सांगायचं मला, असं तिला म्हणत असते की मला वचन दे. आता वचन मागितल्यानंतर मात्र सायली म्हणते की चालेल, मी देते वचन. आता सायली किती वेडी आपल्याला माहितीच आहे, जर तू तुझ्या आईला त्रास देणार नसशील तर मी तुला वचन द्यायला तयार आहे, असं सायली म्हणू लागते. म्हणजे प्रतिमा त्या आणि तू व्यवस्थित राहणार असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. आता प्रियाने सायलीकडून असं वचन घेतलंय की पुन्हा या घरामध्ये यायचं नाही, आमच्या घराच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही, या घराशी तुझा काहीही संबंध नाही, अशा पद्धतीचं वचन आता प्रियाने घेतलेलं असतं. आणि इकडे सगळेजण खाली असतात. अजून सायली खाल्लेली नाहीये. रविराज, अर्जुन या सगळ्यांचं लक्ष सायलीकडे असतं. सायली प्रियाच्या रूममधून बाहेर येते. त्या क्षणी सगळेजण प्रियाच्या रूमकडे पाहू लागतात, सायलीकडे पाहत असतात, कारण नक्कीच काहीतरी असं घडलेलं असणार आहे याची जाणीव या सगळ्यांना झालेली असते. त्यामुळे सगळेजण पाहू लागलेले असतात. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या एवढ्या विचित्र असतात की आता प्रिया येऊन खाली बसलेली असते. पूजेसाठी आलेली आहे, सायली सुद्धा आलेली आहे, पण आल्यापासून सायलीचा चेहरा मात्र पडलेला. इकडे कल्पना आणि प्रतिमा दोघीजणी आरती करत आहेत. सायलीचा चेहरा एवढा पडलेला आहे, त्याच्या मागे काय कारण आहे, कशामुळे असं झालंय, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि अर्जुन त्याचबरोबर रविराज दोघं सुद्धा सायलीकडे पाहू लागतात, कारण अचानक असं काय झालं, अचानक सायलीचा चेहरा एवढा का पडला. कारण आल्या सायली किती खुश होते, घरातलं सगळं करत होती, मग प्रियाच्या रूममध्ये जाऊन आल्यानंतरच असं काहीतरी घडलेलं आहे ज्याच्यामुळे सायलीचा चेहरा पडलाय. ही गोष्ट मात्र सगळं यांच्याच लक्षात येते. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता सायलीला हे घर सोडून या घरातून जायचं आहे. सायलीला या घरातून बाहेर पडायला नको वाटत आहे, कारण सायलीचं मन तिला म्हणत आहे की नाही, हे तुझं आहे, हे तुझं हक्काचं आहे, या घरातून तू बाहेर नको पडू, असं सायलीचं मन सायलीला सांगत आहे. परंतु सायलीला आता त्या घरातून जड पावलाने बाहेर निघावं लागत असतं. तेव्हा मात्र सायलीला वाईट वाटतं. इकडे घरी आल्यानंतर पण सायली उदास असते. अर्जुन सायलीकडे पाहत असतो की नक्की काय झालंय, बायको अशी का वागते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. म्हणून तो सायलीला विचारू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की नाही, काही नाही झालेलं. अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, एक तर ना तुला माझ्याशी खोट बोलता येत नाही आणि तू माझ्याशी खोट बोलायचा प्रयत्न पण करू नकोस, कारण तू खोट बोलतेस आणि ते स्पष्टपणे दिसतंय. तू खोट बोलू शकत नाही, हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे जे काही घडलेलं आहे ते मला स्पष्टपणे सांग, असं अर्जुन तिला बोलू लागतो. तेव्हा सायली सांगायला सुरुवात करते की जेव्हा मी प्रियाच्या रूममध्ये गेले होते, कारण अर्जुन तिला धमकवतो, जर तुम्हाला आता काही सांगितलं नाही तर मी तन्वीला फोन करणार आहे आणि तिला विचारणार आहे की काय झालेलं म्हणून. तेव्हा मात्र मग सायली म्हणते की नाही, मी सांगते. आता सायली सांगायला सुरुवात करते, मी तन्वीच्या रूममध्ये गेले होते आणि प्रियाने मला असं सांगितले की पुन्हा या घरी यायचं नाहीस, असं म्हणत तिने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे. तिने मला सांगितले की या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही, कारण तरच ती प्रतिमा त्यांशी चांगलं वागणार. अर्जुनचा पाराला चढतो. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू, हे सगळं गरज काय होती हे सगळं करण्याची, आणि तू का तिला वचन दिलं
आणि ती वचन पाळणारी आहे का ती तू तिला वचन देऊन बसलेली आहे असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, पण तुझं कुठे गेलं सायली? 2.00 मला नाही आवडले हे सायली म्हणते. की कसं माहिती आहे का? माझ्यामुळे जर प्रतिमात्यांचा त्रास कमी होणार असेल, ती प्रतिमात्यांशी नीट वागणार असेल, तर काय हरकत आहे असा विचार मी केला आणि म्हणून मी तिला वचन दिलेलं आहे असे इकडे सायलीने सांगितल्यानंतर अर्जुनला खरंतर धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की तू असं करायला नको होतं सायली, पण सायली तर आता करून बसलेली आहे आणि सायलीन प्रियाला वचन दिलेलं आहे की ठीक आहे, मी हे सगळं मान्य करते की मी नाही येत पुन्हा घरी असं सुद्धा प्रियाला तिने सांगितलेलं आहे. त्यामुळे मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की काय आहे हे मला अजिबात पटलेलं नाहीये सायली, कारण सायली 2.00 जे आहे ते हे नाहीये असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. इकडे महिप त्याच्या एका माणसाला घेऊन एका गल्लीत पोहोचलेला असतो आणि तेवढ्यात नागराजला सुद्धा तिथे बोलावलेलं असतं. नागराज म्हणतो की अरे महिपा, एवढ्या पावसात इथं काय बोलावलेस रे तू? तेव्हा नागराजला तो म्हणतो, आठवते का त्या बाईने काय सांगितलं होतं? नाटकाचं आहे. नाटकाच्या मागच्या गल्लीमध्ये टेलरचं दुकान आहे आणि ते म्हणजे आपल्या या बलीचं घर लक्षात येते का तुमच्या? नागराज शेड असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो की हो, आणि श्रद्धा टेलर्स म्हणून तिथे बोर्ड लावलेला असतो. तिथे टेलरचा बोर्ड आहे, तिथे सगळं साहित्य आहे आणि तिथे बरोबर महिपने नागराजला आणलेलं असतं. इकडे अर्जुनची मात्र खूप चिडचिड चाललेली असते. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं करायची काही गरज नव्हती. तुला कळते का सायली, या सगळ्याने काय होऊन बसणार आहे असं म्हणत अर्जुन सायलीला बोलायला सुरुवात करतो. सायलीला म्हणत असतो की हे सगळं करून तुला जर असं वाटत असेल की प्रिया जी आहे ती प्रतिमा आत्यासोबत नीट वागणार आहे, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण असं कधीच होऊ शकत नाही. कारण तिनं कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात. आणि त्याचबरोबर इकडे नागराज आता त्या महिप्त त्याच्या माणसाला सांगतो की जा तिथे जाऊन एकदा विचारून ये जा, म्हणजे हेच आहे का आपल्या लक्षात येईल असं म्हणत महिप्तने तिथे विचारायला पाठवलेलं असतं. ती व्यक्ती तिथे येते आणि विचारू लागते की हे इथं नाटकगृह कुठं? तेव्हा ते सांगतात की मागच्या गल्लीत आहे. आणि तुम्ही टेलरिंगचं काम करता का? तेव्हा तो सांगतो की हो. प्रियाचे वडील सांगतात की हो. नाही कोणी विचारलं तर कपडे शिवायचे. मग त्यांची बायको लगेच तिथे येते आणि ती सांगू लागते की हो, आणि आमचं दुकान खूप जुनं आहे, आजूबाजूच्या बायका वगैरे पण येतात, मुली पण येतात, आम्ही ब्लाऊज आणि ड्रेस पण शिवतो ना असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र आता हे सगळं कळलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र महिप्त आता सगळ्याचा व्हिडिओ उदास झालेली आहे. कारण तिला रविराज आणि प्रतिमा यांना भेटायला आवडतं, पण आता ती नेमकं प्रियाला म्हणून बसली आहे की मी भेटणार नाहीये. अर्जुन तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला स्पष्टपणे दिसतंय की सायली उदास आहे. सायलीला तो म्हणतोय की हे बघा, तुम्ही निर्णय घेतलेला आहे ना, तर काहीतरी विचार करूनच घेतलेला आहे. सायली म्हणते, पण या निर्णयामुळे मी स्वतः आता उदास झाले आहे. अर्जुनला समजतंय की सायलीला प्रतिमा आणि रविराज यांची किती आठवण येते. ते दोघेही सायलीवर किती प्रेम करतात आणि सायलीही त्यांच्यावर किती प्रेम करते ते तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगतो आणि म्हणतो, तुम्ही फक्त भेटणार नाही असं म्हणलाय ना, वचन कुठं दिलं असं तुम्ही की मी कधीच भेटणार नाही म्हणून? बघा, तुम्हाला जर का तिची आठवण येत, त्यांची आठवण येत असेल तर तुम्ही त्यांना आपल्या घरी बोलवा आणि घरी बोलून त्यांच्याशी बोलत जा आणि त्यांच्याशी भेटत जा असा एक स्वर्णमध्य अर्जुनने सांगितलेला आहे. आणि ही गोष्ट सायलीला देखील पटलेली आहे. त्यामुळे आता थोडासा तिचा जो उदासपणा होता तो कमी झालेला आहे. अर्जुननी अगदी योग्य पर्याय सायलीला काढून दिलेला आहे. तर इकडे प्रियाचे खरेखुरे आई
वडील महिप्तला सापडलेले आहेत आणि ते त्यांना एका माणसाकडून महिप्त त्यांच्या सगळी माहिती घेत आहे आणि ते सुद्धा सगळी माहिती सांगतायत. आमचं टेलरिंगचं दुकान आहे, आम्ही पाठीमागे राहतो, पुढे दुकान आहे, काय असेल तर सांगा, असं सगळं ते सांगत आहेत. आणि तो व्यक्ती खोदून खोदून प्रश्न विचारत आहे, तुमचं नाव काय? तेव्हा तो सांगतो की मी लोखंडे. त्याची बायको पटकन लगेच सांगते, मी मैनावती लोखंडे. आणि महिप्त इकडून सगळं मोबाईलमध्ये शूट करत आहे. आता हा व्हिडिओ महिप्त प्रियाला दाखवणार आहे. प्रियाला दाखवून तो तिला दाखवून देणार आहे की तू कुठून आलेली आहेस ना, ते सगळं आम्हाला माहीत, तुझे आईवडील कुठले आहेत ते सगळं माहिती आहे. आणि महिप्तचा माणूस प्रियाच्या ख्याखुया आई वडिलांकडून सगळी माहिती काढून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन सायलीला सांगतोय की तुम्हाला जेव्हा उदास वाटतं ना, तुम्ही त्यांना बिनधास्त बोलून घेत चला आपण आपल्या घरी, तर त्यांना बोलू शकतो ना, मग त्यात एवढं वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे. आणि प्रियाची कोणतीच गोष्ट मनावर तुम्ही घेऊ नका. प्रिया किती खोटारडी आहे आणि कशी आहे ना, ते तुम्हाला माहीत आहे. कदाचित ती जाणीव बरोबर हाला त्यांना भेटू देत नसेल, त्यामुळे तिच्या कोणत्याच गोष्टीचं तुम्ही काहीच मनावर घेऊ नका. समजतं ना तुम्हाला मी काय बोलतोय ते? असं म्हणून तो आता विषय टाळण्यासाठी म्हणतो की ती इतकी मूर्ख आहे, तिचं गाठोड आपल्याकडे आहे हे सुद्धा आता तिला माहिती नाहीये. आता आपण या गाठोड्यावरून काय काय करू शकतो ते तर तुम्हाला माहिती आहे ना. असं म्हणून त्याने तो विषय बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायली देखील एका क्षणात तो विषय विसरते आणि म्हणते, हो आता प्रियाचं गाठोड आपल्याकडे आहे, त्यामुळे आता प्रिया आपलं ऐकू शकते. अर्जुन म्हणतो, हा आता कसं म्हणताय बघ, बरोबर, मी तेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याकडं तिचं गाठोड आहे. आणि असं भासवते. अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो. अर्जुन म्हणतो, अहो काहीतरी झाल्यासारखं वाटतंय, कोण काय बोललंय का? तुम्हाला काय त्रास होतोय का? सायली मात्र काहीच नाही म्हणते आणि पुन्हा रांगोळी काढायला लागते, पण तिचा हात थरथर कापत असतो. आता अर्जुनने तिचा हात पकडलेला असतो आणि अर्जुन रंग भरण्यास मदत करत असतो. सायली त्याच्याकडे पाहते, तिला कळतं की आपल्याला त्रास होतोय, हे अर्जुनला स्पष्टपणे समजतंय. तर इकडे प्रिया सांगते की मी आडवी नाहीये, मी सरळच आहे, पण आता माझा रस्ताच तुला आडवा वाटत असेल तर त्याला मी काय करू? आणि आता लक्षात ठेव, याच रस्त्याने मी जाणार आहे आणि तुझी ती पाठराखीण आहे ना, ती आता इकडे येणार नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेव. असं म्हणल्यानंतर प्रतिमा एकदम चमकते. तिला कळतं की प्रिया सायली विषयी बोलत आहे, पण आता हे सगळं बोलणं रविराजने देखील ऐकलेलं असतं की प्रिया प्रतिमाशी कशी बोलत आहे आणि कशी वागत आहे. ती स्पष्टपणे म्हणत असते की आता या घरामध्ये मी जसं बोलेल चालेल ना, तसंच होणार आहे, कारण आता बाबा तर काय मला बोलत नाहीयेत, त्यामुळे तू सुद्धा नाही बोललीस तर बरं होईल. आणि तुझी ती पाठराखीण सुद्धा काही बोलणार नाहीयेत. यामुळे रविराजला आठवतं की पाठराखीण म्हणजे नेमकी कोणाविषयी बोलते. त्याला स्पष्टपणे कळतं की ही सायली विषयी बोलते, म्हणजे नक्कीच सायलीला हिने काहीतरी सांगितलेलं आहे, हे रविराजला स्पष्टपणे समजतं. तेवढ्यात प्रतिमाचे लक्ष रविराजकडे जातं. तिला कळतं की रविराजने पाहिलेलं आहे की प्रिया तिच्याशी कसं वागते. तर अर्जुन सायलीला समजावून सांगतोय, अहो तुम्ही छान रांगोळी काढताय की थांबा, मी तुम्हाला मदत करतो. असं म्हणून त्याने तिला मदत करायला सुरुवात केलेली आहे. सायलीला समजतंय की आपला मूड खराब आहे, हे अर्जुनला समजतं आणि तो त्यामुळेच आपल्याशी एवढं छान वागतोय. आपला मूड चांगला व्हावा याकरता तो आपल्याला इतकं प्रेमानं बोलतोय. सायली त्याच्याकडे पाहतच राहते. सायलीला समजतं की अर्जुनला काहीही न सांगता ते आपल्यावर किती प्रेम करतात आणि मनापासून प्रेम करतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने अक्षरशः प्रतिमाचा हात धरलाय आणि ती प्रतिमाला म्हणते की आता मी जसं बोल ना तसंच होणार आहे, मी सांगितलं ना, आणि आता तुझी ती पाठराखीण या घरात कधी सुद्धा येणार नाहीये, तशी सोयच मी करून टाकलेली आहे, त्यामुळे तू आता मला काहीच
बोलू नको, मी जसं सांगते ना तसं कर, असं जेव्हा ती म्हणत असते तेव्हाच रविराजने सायलीला हात धरून त्या घरामध्ये आणलेलं असतं आणि तेवढ्यावरच तो थांबलेला नाहीये, तर तो प्रियाला सांगतो की सायली, ऐक मी काय म्हणतोय ते, आजपासून तू आमची मुलगी आहेस. मी तुला आजपासून मुलगी म्हणून जाहीर करतोय आणि मुलीचे सगळे अधिकार तुला असणार आहेत. आता याबाबत कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू दे, कोणाला काही वाईट वाटायचं असेल तर वाटू दे. ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी हे घर सोडून जावं, असं तो प्रियाला अक्षरशः सांगत आहे. म्हणजेच रविराजने सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार केलेला. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.